नमस्कार, गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेणार आहोत की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कोणत्या वेळेला त्याला बुक केलं, किती ट्रेड झाले, हे सर्व डिटेलमध्ये आपण आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथे तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये दिसत असेल की आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहेत. एक निफ्टीमध्ये आहे, एक बँक निफ्टीमध्ये आहे. पहिला ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये झालेला आहे आणि दुसरा जो आहे तो आपला निफ्टीमध्ये झालेला आहे. तर आधी मी इथे बँक निफ्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर तुम्हाला निफ्टी एक्सप्लेन करतो. तर डायरेक्टली मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो. तर बँक निफ्टीचा चार्ट इथे ओपन करून घेतलेला आहे. ओके, आजची तारीख आहे 10. तर आजची जी ओपनिंग होती स्लाइटली गॅपडाऊन होती बँक निफ्टीची ओपनिंग. बट पहिली कॅन्डल जी होती स्ट्रॉंग बुलिश होती. डायरेक्शन आणि अपसाईडनी दाखवलेलं होतं. बट आपली जेव्हा लाईव्ह सुरू होती तर मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या कॅन्डलमध्ये आपण एंट्री करायची नाही आहे. जोपर्यंत स्ट्रक्चर कन्फर्म होत नाही आणि कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत आपल्याला एक्झिट करायचं नाही आहे. हा थोडाफार बँक निफ्टी वर गेलं, खाली आलं आणि त्यानंतर एक फ्रॅक्टल करत प्रॉपरली या कॅन्डलनी स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलं आणि स्ट्रेंथ पण या कॅन्डलमध्ये दिसत होती. ह्याच्या वरचा जो स्पेस होता म्हणजे की जे टार्गेट लेवल होतं ते प्रॉपरली ओपन होतं. मला वाटलं की इझिली हा वरच्या साईडने जाऊ शकतो. तर याच कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी ट्रेड तुम्हाला एक्झिक्यूट करायला लावला आणि स्वतः पण मी पण एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो मी एसएल लावलेला. बट हा वर न जाता डायरेक्टली स्लो अँड स्टडीली खाली यायला लागला. जेव्हा इथे हा थांबलेला होता, एक कॅन्डल पुन्हा होल्ड केली, तर ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग आपल्याला जो एसएल इथे लावलेला होता तो ट्रेलिंग करण्याचा चान्स मिळाला. जो एसएल इथे होता तो ट्रेल केला आणि या कॅन्डलच्या खाली लावला. कारण की ऑलरेडी हा 9 EMA रिटेस्ट करत होता आणि प्रॉपरली जे स्ट्रेंथ असते 9 EMA वर होल्ड करते. बट तसं न करता यांनी इथनं रिव्हर्सल दाखवलेला आहे आणि इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो इथे आपला बुक झाला. त्यानंतर टोटली साईडवेज होता. त्यानंतर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की जोपर्यंत ह्याच्यावर क्लोजिंग देत नाही किंवा ह्याच्या खाली क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री मिळणार नाही. तर स्लो अँड स्टडीली पूर्ण आणि एका रेंजमध्येच काढलेला आहे. ऑलमोस्ट 12-12:30 जोपर्यंत तर मी लाईव्ह होतो. सगळे कॉमेंट्री मी तिथे केलेली आहे की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे काय नाही ते. ओके, त्यानंतर ऑलमोस्ट या झोनच्या दरम्यान मी लाईव्ह आपली क्लोज केली आणि त्यानंतर तुम्हाला लेवल सांगितली होती की ह्याच्या वर जाऊ द्या आणि ह्याच्या खाली येऊ द्या, त्यानंतर आपण ऍक्टिवेट करू. ओके, तर ह्याच्या वर तर गेलेलं नाही आहे या लेवलच्या आणि त्यानंतर या लेवलच्या खाली जी क्लोजिंग दिली आहे ती इथे दिली आहे. बट हा पीडीएल लेवल जो होता तो खूप जवळ होता म्हणून मी या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट केलं नाही. अदरवाईज इथे जर एंट्री असती प्रॉपरली, ही जर क्लोजिंग खाली असती तर इथे एंट्री असते या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आणि सेम कॅन्डलचा हाय जो आहे तो एसएल असता आणि हे जे मोमेंटम आहे हे आपल्या खिशात असतं. कारण की जो स्पेस होता तो क्लिअरली ओपन होता. या बेसिसवर इथे एंट्री बनली असती. बट पीडीएल जवळ असल्यामुळे मी ट्रेड एक्झिक्यूट केला नाही. जो सेकंड ट्रेड आहे तो मी निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. ओके, तर इथे तुम्ही बघाल तर ही जी कॅन्डल आहे इथे आपला एसएल बुक झालेला आहे. एक्झॅक्टली याच्या ब्रेकआउटवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. इथे आपली एसएल होता. त्यानंतर इथनं हा रिट्रेसमेंट दाखवण्याचा प्रयत्न केला, प्रॉपरली होल्ड केलं 9 EMA तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो मी इथे ट्रेल केला आणि बँक निफ्टी इथनं जेव्हा रिव्हर्स झाला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये बुक झाला. ऑलमोस्ट इथे 5%चा आज एसएल गेलेला आहे आणि 5% बँक निफ्टीमध्ये खूप कमी आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की आपण 100% पण रिटर्न घेतो तर ऑब्व्हियसली 5% तर दिलेलं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर त्या बेसिसवर आज आपण इथे एसएल बुक केला. हेच तुम्हाला मी ऑप्शनच्या चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो. तिथे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्टली किती पॉईंटचा आपला एसएल होता आणि किती पॉईंट कशा पद्धतीने आपण बुक केला आहे. हा जो आजचा ट्रेड होता टोटली अग्रेसिव्ह होता. कारण की तुम्हाला इथे दिसत असेल की 50 EMA आहे. 50 EMA अकॉर्डिंग ही जी कॅन्डल आहे ही 50 EMA खाली क्लोजिंग होती. तर अग्रेसिव्ह सेटअप अकॉर्डिंग इथे एक्झिट केलेला होता. कारण की स्पेस जो आहे तो वरचा दिसत होता त्या बेसिसने हा ट्रेड एक्झिट केला होता. जेव्हा हा खाली आला तर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर जो ट्रेलिंग आहे तो उचलून याच्या खाली लावला आणि त्यानंतर रिव्हर्स झालेला आहे तर या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर टोटली एका रेंजमध्ये होता, ब्रेकडाऊन केला आणि कंटिन्यू डाऊनसाईडनी मोमेंटम दाखवलेला आहे. तर पॉईंट वाईज जर आपण याला कॅल्क्युलेट करू तर एक्झॅक्टली आधी जो होता तो प्रॉपरली 10%चा एसएल होता. मग जेव्हा ट्रेलिंग आली तर ट्रेलिंग ऑलमोस्ट 5%च्या जवळपास आली. तुम्हाला इथे दिसू शकते की टोटल आपला जो ट्रेलिंग आलेला होता 5% वर होता आणि 5% खूप कमी आहे बँक निफ्टीमध्ये. सर्वांना माहिती असेल की किती पॉईंट आपण कॅप्चर करतो जनरली. त्या बेसिसवर आजचा जो एसएल होता 5%चा खूप कमी होता. म्हणजे की समजा 10,000 पण लावले असतील तर फक्त ₹500 लॉस याच्यामध्ये होता. ओके, आता ह्याच नंतर सेकंड ट्रेड जो होता तो आपला निफ्टीचा होता. तर निफ्टीमध्ये पण आपण बघून घेऊ की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण सेकंड ट्रेड एक्झिट केला आणि कसं त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलेलं आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो. तर निफ्टीची पण ओपनिंग आज स्लाइटली फ्लॅटच होती. फर्स्ट कॅन्डल स्ट्रॉंग बुलिश होती, इथे क्लॅरिटी होती. बट पहिल्या कॅन्डलमध्ये रोल आहे की आपण एंट्री घेत नाही. कारण की काय सिनेरिओ आहे ते लाईव्ह मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की का बरं आपण फर्स्ट कॅन्डलमध्ये एंट्री करत नाही. त्यानंतर ब्रेकआउट दिला या कॅन्डलमध्ये. आपला सेटअप अकॉर्डिंग ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे होता. बट पीडीएस लेवल जो होता तो खूप जवळ होता त्यामुळे मी याला इग्नोर केलं आणि त्यानंतर इथे एक पुन्हा सरळ निघाला तर सरळ निघाल्यामुळे मी पुन्हा इग्नोर केलं. इथे कंटिन्युएशन मध्ये घ्यायला सांगितलेलं होतं आणि जेव्हा इथे याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली आणि सेकंडचा लो एसएल लावला, इथे जो एसएल आहे तो या मोमेंटम मध्ये सर्वांचा बुक झालेला होता. कारण की कोणी बँक निफ्टी करतं, कोणी निफ्टी करतं. तर ज्यांची एक्सपर्टीज ज्याच्यामध्ये आहे त्या बेसिसने आपण ट्रेड मॅनेज करतो. त्याच बेसिसवर आपण आजचा हा ट्रेड जो आहे एक्झिक्यूट केलेला होता. मी तुम्हाला सांगितलेला होता निफ्टीचा आणि ऑलरेडी मी जो आहे तो बँक निफ्टी एक्झिक्यूट केलेला होता. तर त्या बेसिसनी
जेव्हा हा एस एल इथे बुक झाला तर मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की ह्याच्या वर जाईपर्यंत तुम्हाला बाय करायचं नाही आहे आणि पूर्ण रेंजचं ब्रेकडाऊन येत नाही तोपर्यंत तुम्हाला डाऊन साईडने एंट्री करायची नाही आहे. तर एक्झॅक्टली तुम्ही जर बघाल तर इथे ब्रेकडाऊन दाखवलेलं होतं. सर्वजणांनी मला लाईव्ह मध्ये विचारलं पण होतं की ट्रेड घ्यायची का, मी टोटली नाही सांगितली होती कारण की स्ट्रेंथ नव्हती आणि स्पेस क्लिअर दिसत नव्हता म्हणून ही मोमेंटम आपण कॅप्चर केली नाही. त्यानंतर ही एक मोमेंटम होती बट इथे डायरेक्ट होतं, थांबताना काही दिसत नव्हतं, कंटिन्यू खालच्या साईडने क्लोजिंग देत होतं कॅन्डल आणि खालच्या साईडने क्लोजिंग दिल्यानंतर जे मोमेंटम होतं ते पण स्लो होतं. कॅन्डल स्ट्रॉंग बनत नव्हत्या त्यामुळे मी इथे तुम्हाला पुन्हा नाही सांगितलेलं होतं. 12 वाजेपर्यंत तर मी लाईव्ह होतोच, तिकडे मी फुल कॉमेंट्री केलेली होती आणि त्यानंतर मी क्लिअर सांगितलेलं होतं की आता जोपर्यंत ह्याच्यावर जाणार नाही किंवा मग ह्याच्या खाली येणार नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. तर त्याच बेसिसवर याच्या खाली जर एंट्री झाली असती तर डायरेक्टली स्पेस जो होता हा ओपन होता आणि डायरेक्ट त्यानंतर पीडीएल होता. तर ती जी एंट्री आहे ती झाली आहे आपली ह्या कॅन्डलमध्ये. कारण की तुम्ही बघाल मी प्रॉपरली तुम्हाला एक्सप्लेन करतो की जेव्हा हा वर गेला तर एक डॉमिनेट कॅन्डल बनली, या झोनला इथे ऑलमोस्ट न्यूट्रल करण्याचा प्रयत्न केला. ओके, त्यानंतर ही कॅन्डल बघा की खाली ब्रेक केलं, वर क्लोजिंग दिली, म्हणजे वन टाइम अटेम्प्ट झालेलं होतं. मग सेकंड टाइम आला, सेकंड टाइम पण वर क्लोजिंग दिली, सेकंड अटेम्प्ट झालेलं होतं. मग थर्ड टाइम पण त्यांनी सेम केलं आणि फोर्थ टाइम त्यांनी प्रॉपरली त्या स्ट्रक्चरमध्ये स्ट्रेंथ दाखवून खाली क्लोजिंग दिली आणि जशीच क्लोजिंग दिली तर मी ट्रेड एक्झिट केला आणि सेम कॅन्डलचा हाय जो आहे तो एस एल आला होता. इथे पुन्हा ट्रेड घेण्याचं रिझन हेच होतं निफ्टीमध्ये, इथे पुन्हा 5%चाच एस एल होता. ठीक आहे, आणि 10%चा एस एल तर आपण इझिली घेतो, 20% 25% पण आपण इझिली घेतो. तर आज कमी होता. जनरली मी दुसऱ्या इंडेक्सवर शिफ्ट होत नाही, बँक निफ्टी जर केलेला तर बँक निफ्टीलाच करतो. बट रिझन काय होतं की ऑलरेडी तो पीडीएल वर पोहोचलेला होता आणि हा जो होता ह्याच्याकडे स्पेस ओपन होता. ओके, या लेवलपर्यंत, म्हणून मी निफ्टीवर शिफ्ट झालो आणि फक्त माइंडमध्ये एवढंच होतं की ऑलरेडी एक 5%चा एस एल गेलेला आहे, तो तेवढा पण कव्हर झाला तरी पण लॉस आहे तो कव्हर होईल आणि प्रॉफिटमध्ये आपण क्लोज करू. त्याच माइंडसेटने हा ट्रेड घेतलेला होता कारण की मी अशी जागा शोधत होतो जिथे की एक कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर दुसरी कॅन्डल जी आहे ते एस एल हंटिंगची राहील आणि त्यानंतर जे स्पाइक लागणार त्यामध्ये आपलं इझिली 10-15% आरामात निघू शकतं. त्या बेसिसने हा ट्रेड एक्झिट केलेला होता. मी इथे पण रेडी होतो. ओके, बट हा जो हर्डल होता खूप जवळ होता पीडीएच लेवल, तर त्या बेसिसने मी याला इग्नोर केलं. एक्सपेक्ट करून राहिलो होतो की हा स्लोली वर जाईल, इथे थांबणार, मग ब्रेकआउट देईल, तर मग हे जे टार्गेट आहेत हे एकदा जर का उडाले अपसाईडनी तर मग एस एल स्पाइक लागतील आणि त्यानंतर जे मोठे मोमेंटम आहे ते स्टार्ट होतील. बट तसं न करता डाऊन ट्रेंडचा जो स्ट्रक्चर होता तो कंटिन्यू ठेवलेला आहे आणि इथे ब्रेकडाऊन दिलं. प्रॉपरली मी सांगितलं की 1 2 3 तीन वेळा यांनी रिट्रेसमेंट दाखवलं, स्ट्रक्चर जे आहे अपसाईडने होल्ड करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ब्रेकडाऊन दाखवलं, क्लोजिंग स्ट्रॉंग दिली, त्यानंतर हे मोमेंटम स्टार्ट झालेलं आहे. ह्याच्या बेसिसवर इथे ट्रेड एक्झिट केला. सिंगलचा हाय जो आहे तो एस एल लावलेला. फर्स्ट टार्गेट डेलो होतं जे की इझिली डन केलं. त्यानंतर या झोनमध्ये आपल्याला ट्रेडिंगचा पण चान्स मिळाला. जो एस एल इथे लावला होता तो फर्स्ट इथे केला. इथे फक्त आणि फक्त काहीतरी पैशाने इथे एस एल वाचलेला आहे आणि ते कंटिन्यू करत त्यांनी डाऊन साईड मोमेंटम दाखवलेला आहे. ऑलमोस्ट पीडीएल यांनी टच केलं. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा टार्गेट फायनल टार्गेटच्या खाली जर क्लोजिंग देतो तर समोरचे टार्गेट ओपन होतात. तेच इथे केलेलं आहे. पीडीएलच्या खाली जेव्हा क्लोजिंग दिलं तर प्रॉपरली आपल्याला ट्रेडिंगचे पण बेस्ट चान्स इथे होते, ऑपॉर्च्युनिटी होती. जो एस एल इथे लावला होता, इथे लावला होता, इथे लावला होता, तो ट्रेल करत करत आपण या कॅन्डलवर, या कॅन्डलवर, या कॅन्डलवर आणून पोहोचलेला होता. फायनल जे होतं ते इथे होतं आणि त्यानंतर एक्स्ट्रा जे पोहोचलेलं होतं ते इथे होतं. कारण की तुम्हाला माहिती आहे की टार्गेट डन झाल्यानंतर मी अग्रेसिव्हली ट्रेल करतो आणि कॅन्डल टू कॅन्डल बुक करण्याचा प्रयत्न करतो. तेच मी इथे केलेलं आहे. जेव्हा ही मोमेंटम सुरू झाली तर ही कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर इथे एस एल ट्रेल केला, मग इथे केला, मग इथे गेला, मग इथे केला आणि मग इथे केला. आणि जेव्हा इथनं हा रिव्हर्स झालेला आहे तर इथे जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर हे जे मोमेंटम आहे हे तर आपण जनरली कॅच करतच नाही कारण की 3 PM नंतर आपण ट्रेडच करत नाही. ओके, तर जेवढा पण आपला 5%चा एस एल होता तो आपला कव्हर झाला आणि एक्स्ट्रा पण आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे. एक्झॅक्टली ते किती पर्सेंट प्रॉफिट दिलं हे आपण कॅल्क्युलेट करून बघणार आहे ऑप्शनच्या चार्टवर. तर मी इथे ऑप्शनचा चार्ट ओपन करून घेतो. ओके, तर इथे ऑप्शनचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. 22,600 पी इथे बाय केलेला होता. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की प्राइस जी आहे ते प्रॉपर 50 MA वर होल्ड करत होती, म्हणजे की स्ट्रेंथ जो आहे तो क्लिअरली इथे दिसत होता. डायरेक्शन अपसाईडने होतं. इथे ह्या कॅन्डलमध्ये फक्त आणि फक्त 5%चा एस एल होता आणि हे घ्यायसाठी आपण रेडी होतो. ओके, डायरेक्शन जर का एकदा रिव्हर्स झालं असतं मग तर क्लिअरच झालं असतं की हा या रेंजमध्येच फिरत राहिला असता आणि इथेच याने क्लोजिंग दिली असती. बट डायरेक्शन जे होतं ते क्लिअर होतं, जी स्पेस होती ती पूर्ण मोकळी होती, टार्गेट क्लिअर दिसत होतं. त्या बेसिसने इथे मी ट्रेड एक्झिट केला. रिझन काय की ऑलरेडी एस एल जे आहेत ते हंट जेव्हा होतात तर स्पाइक लागतात मोठे मोठे, तेच एक्सपेक्ट करून मी हा ट्रेड एक्झिट केला होता. तुम्ही जर बघू शकता की ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिट केलेला आहे आणि ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर ही कॅन्डल ओपन झाली आणि लगेचच या कॅन्डलमध्ये स्पाइक लागलेला आहे. त्यानंतर थोडंफार व्होल्टॅलिटी पण दाखवली आणि मोमेंटम दाखवलेला आहे. तुम्हाला जर एस एल काउंट करून दाखवू पॉईंट वाईज तर इथे तुम्हाला क्लिअर दिसेल की या कॅन्डलच्या क्लोजिंग पासून इथे
तुम्ही बघू शकता की फक्त 4% एस एल होता. मोमेंटम यांनी पुन्हा आपल्याला जे दिलेलं होतं ते 18% दिलेलं होतं. त्यानंतर आपण याला क्लोज केलं आणि या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एस एल लावलेला होता. या कॅन्डलचा जो लो आहे तो बघू शकता की 132चा लो आहे आणि 132 वर माझा ट्रेलिंग होता. एक्झॅक्टली यांनी काय केलं, 132.70चा लो लावला आणि इथनं रिव्हर्स झालेला आहे. म्हणजे फक्त 70 पैशांनी यांनी आपला जो एसेल आहे ट्रेलिंग एसेल तो आपला इथे प्रोटेक्ट केला आणि इथनं वरचं मोमेंटम दाखवलेलं आहे. एक्झॅक्टली हे जर आपण काउंट करू या लेवलपासून तर किती दिलेलं आहे, ऑलमोस्ट या लेवलपासून तर या लेवलपर्यंत ऑलमोस्ट 70-72%चं मोमेंटम इथे दिलेलं आहे. 70-72% कमी होत नाही, म्हणजे की ऑलमोस्ट इथे तुम्ही बघू शकता की 65% आपण एक्स्ट्रा प्रॉफिट बुक केला आहे. आधी जो आपला एस एल होता तो 5 पॉईंटचा एस एल होता, म्हणजे की जर ज्यांनी 10,000 लावले असतील तर इथे जो त्यांचा स्टॉप लॉस होता तो फक्त 500 रुपयाचा इथे लॉस झालेला होता. आणि जेव्हा आपण प्रॉफिट बुक केलं ते केलं ऑलमोस्ट 72%, म्हणजे की 7,200 रुपये इथे प्रॉफिट बुक केलं. आणि टोटल आपल्या जे खिशात आलं पर्सेंट वाईज ते आलं 65%, म्हणजे की 6,500 रुपये कितीवर, 10,000वर. ओके, तर प्रॉपरली पर्सेंट वाईज प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट केली जाते. पर्सेंटेज आपण ग्रो करतो पॉईंट वाईज. कोणीही एस एल पण लावू शकत नाही, पोझिशन पण मॅनेज करू शकत नाही. कधी एस एल आपल्याला 10 पॉईंटचा येईल, कधी आपल्याला 20 पॉईंटचा येईल, कधी 50 पॉईंटचा येईल. बट पर्सेंट किती आहेत हे मॅटर करतात, त्यानुसारच आपला रिझल्ट जो आहे तो मॅटर करतो. कारण की डेंट जो लागतो तो पर्सेंटने आपल्या अकाउंटवर लागतो. जर आपल्या अकाउंटमध्ये जर कॅपिटल असेल 10,000चं तर 10,000वर आपण 10% रिस्क घेऊ शकतो की 20% रिस्क घेऊ शकतो, हे आपण ठरवतो आणि त्यानंतर पोझिशन मॅनेज करतो. तर त्याच बेसिसवर आजचं कॅल्क्युलेशन तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल. काय सायकॉलॉजी होती, काय होतं काय नाही, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह मध्ये एक्सप्लेन केलेल्या होत्या. कुठे ट्रेड बनू शकतो, कशा पद्धतीने बनू शकतो, काय झालं तर काय केलं पाहिजे, हे प्रत्येक गोष्ट जेव्हा मी लाईव्ह क्लोज केली तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. आणि एस एल तुम्ही बघू शकता की पहिला पण आपला बँक निफ्टीचा जो एस एल होता तो पण किती स्मॉल होता. आणि त्यानंतर निफ्टीमध्ये आपण जेव्हा एंट्री घेतली तर त्यामध्ये पण जो एस एल होता तो किती होता तुम्ही बघितलेलं असेल. ह्याच्यात पण आपला फक्त एस एल जो होता तो 5%चा होता आणि ह्याच्यात पण जो होता आपला 5%चा होता. ओके, दोन्ही एस एल जर गेले असते तर टोटल लॉस जो झाला असता तो 10% झाला असता. बट तुम्हाला हे पण माहिती आहे की जेव्हा आपण टार्गेट बुक करतो, टार्गेट वरच आपलं कमीत कमी 35-40%चं जे टार्गेट असतं ते असतं. टेलिंग अकॉर्डिंग आरामात आपण 60-70%चं टार्गेट जे आहे ते बुक करतो. ऑलमोस्ट इथे यांची मोमेंटम दिलेली आहे ते 72%चं मोमेंटम दिलेले आहे. जेव्हा इथे ट्रेलिंगचा चान्स मिळाला तर आपण जो ट्रेलिंग बुक केला आहे तो या झोनवर इथे बुक केला आहे. हे पण मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. ओके, इथे आपला जो ट्रेलिंग आहे तो इथे आपला बुक झालेला आहे ऑलमोस्ट 50%चा. ठीक आहे, तर कॅल्क्युलेशन आपण 65%चं काढलेलं होतं. बट ऑलमोस्ट आपल्या खिशात जे आलेलं आहे ते आलेलं आहे 50%. ओके, 50% म्हणजे की 10,000वर आपण 5,000 इथे बुक केलेले आहेत. ओके, क्लॅरिटी पूर्ण तुम्हाला इथे समजलेली असेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने पोझिशन मॅनेज केली, कशा पद्धतीने काय सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आपण एकदम बॉटमवर एंट्री घेऊन टॉपवर तर एक्झिट करू शकत नाही. बट ट्रेलिंग कन्सेप्ट जो आहे त्या बेसिसने आपला ट्रेलिंग जो आहे तो खिशातचे पैसे आलेले आहेत ते 50% आहे. ऑलमोस्ट 10,000 जर लावले असते तर 5,000 रुपये खिशात आहेत. आणि माझं जे व्हॉल्यूम आहे ते जर सर्वांना माहिती आहे प्रीमियम स्टुडंटला की किती व्हॉल्यूम आपण ट्रेड करतो आणि काय करतो ते, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर झालेल्या असतील. निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर हेच तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कशा पद्धतीने ते आपण तिकडे मॅनेज केलेलं आहे ते. तर ऑर्डर बुकमध्ये आपण एक्सप्लेन करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड आपले एक्झिक्यूट झाले आणि कोणत्या टाइमला आपण त्याला बुक केला आहे. तो फर्स्ट ट्रेड जो होता बँक निफ्टीचा जिथे की आपण कॉल बाय केला होता तो आपला एक्झिक्यूट झाला होता 9:45 तिथे आपण बँक निफ्टीचा 48,500चा सी बाय केलेला, तो आपला बुक झाला होता 7:48 मध्ये. त्यानंतर याचा जो ट्रेलिंग एसेल आहे तो बुक झालेला आहे ऑलमोस्ट 10 वाजता. 48,500चा सी तो आपला बुक झालेला आहे 704 मध्ये. त्यानंतर रिव्हर्सल मध्ये पुट साईडनी डाऊन साईडने आपली एंट्री एक्झिक्यूट झालेली आहे निफ्टीमध्ये, जो की आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे 1:45 जवळपास. तिथे निफ्टीचा 22,600चा पीए बाय केलेला, तो बाय झालेला होता 132 मध्ये. त्यानंतर याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे ऑलमोस्ट 2:55 जवळपास 22,600चा पी तो आपला बुक झालेला आहे 197 मध्ये. तर ऑलमोस्ट इथे बघू शकता की बँक निफ्टीमध्ये आपण 5%चा एसएल दिलेला आहे आणि निफ्टीमध्ये आपण 50%चा प्रॉफिट जो आहे ते बुक केलेला आहे. तर रिस्क रिवॉर्ड काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. अशाच प्रकारे आपला M1चा गोल्डन सेटअप काम करतो आणि अशा पद्धतीनेच आपल्याला तो मॅनेज करावा लागतो आणि अशा पद्धतीनेच आपल्याला ते प्रॉफिट जे आहे ते लॉक करून घरी घेऊन जावं लागतात. तर आजचा डे पण आपण ग्रीनमध्येच क्लोज केलेला आहे, प्रॉफिटमध्येच क्लोज केलेला आहे. काय आजच्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंगचं अपडेट होतं ते सांगायचं होतं, म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे. होप करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या असेल. कुठे ऍक्टिव्ह झालं, कुठे बुक केलं, कुठे एसएल बुक केला, कुठे ट्रेलिंग केली, काय सगळ्या गोष्टी ज्या होत्या लाईव्ह मार्केटमध्ये कसं मॅनेज केलं, हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे समजलेल्या असतील. होप करतो की आजचा पण अपडेट व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरलेला असेल. आणि बाकी जे लाईव्ह मध्ये आहेत त्यांना तर माहितीच असेल, प्रत्येक कॉमेंटरी आपण लाईव्ह मध्ये करतो आणि प्रत्येक प्रिडिक्शन आहे
ते आपण लाईव्ह मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच पद्धतीने मार्केट काम केलेलं आहे. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, बघायचं असेल की लाईव्ह मार्केटमध्ये आम्ही कशा पद्धतीने सायकॉलॉजी ठेवतो आणि कशा पद्धतीने मार्केटला बघतो आणि कशा पद्धतीने हे ट्रेड मॅनेज करतो, तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये तुमची लर्निंग जी आहे ती स्टार्ट करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ जर व्हॅल्युबल वाटला असेल, काही लर्निंग मिळाली असेल, तर व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून येणारे सगळे update तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओ परत आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.